नमस्कार, मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. कशा आहात सगळे? आशा करते की मजेतच असाल. तसं तर मैत्रिणींनो, थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत. बघा मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात दोन गोष्टी कायम कमी पडतात, वेळ आणि मनशांती. पण गंमत म्हणजे आपल्याला फ्री टाईम मिळाल्यावर आपण त्याचं काय करतो? मोबाईल, रील्स, मेसेजेस आणि मग दारात उभं राहून म्हणतो, मला स्वतःसाठी वेळच मिळाला नाही. हो की नाही? अगदी बरोबर ना? म्हणूनच मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत तुमच्या मोकळ्या वेळेत फक्त 10 मिनिटात सुरू करणाऱ्या अशा 7 सवयी शेअर करणार आहे, ज्याने तुमचं दिवस, वर्ष आणि आयुष्य बदलून जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली सवय, अगदी महत्त्वाची, मोकळ्या वेळेला नाव द्या. माझा वेळ. स्वतःसाठी वेळ देणं काही लक्झरी नाही, तो आपल्या प्रत्येक गृहिणीचा हक्क आहे. जसं सकाळची अगदी 15 मिनिट, दुपारी तर मला वाटतं की प्रत्येक गृहिणीला 1 तास तर मिळतोच आणि त्यानंतर रात्रीचा अर्धा तास किंवा 15 मिनिट. या वेळेला एक नाव द्या, माझा वेळ. हा वेळ म्हणजे तुमच्या मनाचा चार्जर. जसं आपण फोन चार्ज न करता वापरत नाही ना, तसंच स्वतःला चार्ज करणेही गरजेचं आहे. एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला माझंच उदाहरण देते. जसं माझी सकाळची कामे मी जास्तीत जास्त 10:30-11पर्यंत संपवण्याचा प्रयत्न करते. जसं आमच्या घरात भरपूर जणं राहतात, दिवसभर किचन चालू असते. पण मला कुठेतरी वेळ मिळावा म्हणून मी सकाळची जेवढी कामे लवकरात लवकर संपवता येईल तेवढी लवकर संपवते. भांडी देखील घासून घेते व सकाळीच नवरोबांचा आणि नियाचा टिफिन रेडी करायचा असतो, त्यामुळे स्वयंपाकाचं काम देखील मी जेवढं जमेल तेवढं सकाळी संपवण्याचा प्रयत्न करते आणि फक्त दुपारी मला भात मांडायचा असतो आणि सकाळी पूर्ण नाश्त्याची आणि स्वयंपाकाची जी काही भांडी वॉश केलेली असतात ना, ती पुसून लावायची असतात. एवढंच माझं दुपारचं काम असते आणि हे करायला मला कधी-कधी 11:30 किंवा 12ही वाजतात आणि त्यानंतर निया 1:30ला येते घरी, तोपर्यंतचा माझा वेळ पूर्ण असतो. मग या वेळेत मी कधी यूट्यूब व्हिडिओची एडिटिंग करते, नाहीतर मला एक छानसं पुस्तक रीड करायची नेहमी एक सवय लावली आहे. अगदी 1 पान, कधी 2 पान, कधी 3 पान, जसा मला वेळ मिळाला त्यानुसार मी रीड करत असते. कधी-कधी त्या वेळेत मला रीड करायलाही वेळ मिळत नाही, वाचायला वेळ मिळत नाही. मग अशा वेळेस मी रात्री देखील, पण रोज 1 ते 2 पान आपल्याला रीड करायचं आहे, अशी एक सवय लावलेली आहे. पण कधी-कधी असाही दिवस निघतो, की त्या दिवशी अजिबात वेळच नसतो. जसा संडे, फिरण्याचा दिवस असतो. पण त्या दिवशी फिरण्याचा मी आनंद घेते. त्यामुळे म्हणायचं एवढंच आहे, की तुम्ही देखील माझा वेळ असा एक वेळ डिसाईड करा आणि त्या वेळेत तुमच्या आवडी-निवडी जपा, जेणेकरून तुमच्या मनाला वाटणार नाही, की आपण आपल्या आयुष्यासाठी काहीच केलं नाही. दुसरी सवय, आपला परिसर बदला. असं म्हणतात, परिसर बदलला की विचार देखील बदलतात. त्यासाठी एक सुंदरसं कॉर्नर तुम्ही स्वतःसाठी रेडी करू शकता. बरेच जणांना एखाद्या शांत प्लेसवर बसलं की खूप छान वाटतं. पण प्रत्येक गृहिणींच्या बाबतीतच असं असतं का? जसं मला माझ्या बेडरूमचा जो एक कोपरा असतो ना, बेडसाईड टेबल, तिथे बसलेलं आवडतं. तेव्हाही मला एकट्यात दुपारचा चहा घ्यायचा असतो. इवन मला एखादी बुक जरी रीड करायचं असेल, टू डू लिस्ट करायची असेल, इवन यूट्यूबच्या व्हिडिओची एडिटिंग देखील मी त्याच कोपऱ्यात बसून करते. या व्यतिरिक्त जरी मला मोबाईलही बघायचा असेल ना, तरी मी त्याच कोपऱ्यात बसते. आमच्याकडे थंडी असतं, अगदी ब्लँकेटमध्ये बसून मला कुठलंही काम करायला आवडतं. या व्यतिरिक्त साईडला टेबल आहे आणि मला आवश्यक असलेल्या वस्तू मी सगळ्या त्या टेबलवरच अरेंज केलेल्या आहे. मला डायरी लिहायची असेल किंवा टू डू लिस्ट बनवायची असेल, इवन मला कुठलं पुस्तक वाचायचं असेल, मोबाईलला चार्जिंग करायची असेल, इयरपोड्स पाहिजे असेल, तर सगळे मी त्या टेबलमध्येच अरेंज करून ठेवलेले आहे, जेणेकरून मला जेव्हाही त्याची गरज असेल, ते वेळेवर मिळतील. तिसरी सवय, एक दिवस एक प्रगती नियम. म्हणजेच प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करायचा. जसं तुम्ही एखादी इंग्लिश शब्द रीड करू शकता, एखादी छानशी नवीन रेसिपी ट्राय करू शकता, एखादी नवीन क्राफ्ट ट्राय करू शकता, एखाद्या आपल्या विचाराची नोंदणी करू शकता, टू डू लिस्ट बनवण्याची नवीन सवय लावू शकता. जर तुम्हाला पुस्तक वाचायचं असेल ना, ते देखील वाचू शकता. बरेचदा आपण काय म्हणतो, की पुस्तक वाचायला किंवा कुठलंही काम करायला भरपूर वेळ लागतो. पण रिसेंटलीच ना, मी एका बुकमध्ये रीड केले होते, की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदा 5 मिनिट रूल वापरून बघा. तर मी त्या दिवशी ना, अगदी 5 मिनिटासाठीच बुक घेऊन बसले सकाळी आणि मला कळलंच नाही, की 5 मिनिटात देखील आपली 2 पाने रीड करून होतात.
म्हणून मला वाटतं की कुठलीही जरी सवय लावायची असेल तर अगदी 5 मिनिटापासूनच सुरुवात करा. 5 मिनिटाची कधी 10 मिनिट होईल, कधी 15 मिनिट होईल आणि त्याचा 1 तास कधी होईल हेही आपल्याला सवय लागल्यावर कळणार नाही. चौथी सवय, अगदी महत्त्वाची, फ्री टाईम कमाईचं साधन. आता कसं तुम्ही बघितलंच असेल, बरेचशा गृहिणी यूट्यूबवर ब्लॉग बनवतात, व्हिडिओज बनवतात. माझेही व्हिडिओज तुम्ही भरपूरदा बघतात. तर बरेच जणांना माहिती आहे की यूट्यूबचे व्हिडिओज बनवल्यावर, इंस्टाग्रामचे व्हिडिओज बनवल्यावर, इवन प्रोडक्टचा रिव्ह्यू केल्यानंतर आम्हाला पैसे मिळतात. बरेचदा मला मेसेजही येतात. मैत्रिणींनो, हे अगदी खरं आहे. कोणीही आपला फुकट वेळ व्हिडिओजवर वाया घालवत नाही. सगळ्यांना चॅनल मॉनिटाईज झाल्यावर थोडं ना थोडं पैसा मिळतो. जर आपलं चॅनल खूप जास्त ग्रो असेल ना तर लाखोमध्ये कमाई आहे. प्रमोशनने तर भरपूर पैसा मिळतो. फक्त त्यासाठी तुमचं चॅनल अतिशय चांगलं ग्रो व्हायला हवं. जर लाखोमध्ये तुमचे सबस्क्रायबर असेल आणि खूप चांगले व्ह्यूज जर येत असेल ना तर तुम्हाला खूप चांगली पेमेंट येते. इवन प्रमोशन्स देखील खूप चांगले मिळतात. त्यामुळे मोकळ्या वेळेत हा देखील पर्याय खूप मस्त आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला कटिंग स्टिचिंगची आवड असेल, मेकअपची आवड असेल तर त्याचे देखील ट्युटोरियल्स तुम्ही व्हिडिओच्या थ्रू शेअर करू शकता. जेव्हा तुमचं चॅनल ग्रो होईल, मला तरी वाटते की मिनिमम चॅनल ग्रो व्हायला 2 वर्ष तर लागतात आणि जर तुमचं लक चांगलं असेल, कंटेंट चांगला असेल तर 1-2 महिन्यात देखील चॅनल खूप चांगलं ग्रो होतं. थोडंसं लक मॅटर करतं प्रत्येक गोष्टीमध्येच. त्यामुळे फक्त आपण मेहनतीवर भर द्यायचा, आपला कंटेंट चांगलाच चांगला बनवण्याचा प्रयत्न करा. कधी ना कधी तुम्हाला सक्सेस मिळेल. आणि बरेच जण तुम्ही बघितलं असेल, आपलं चॅनल ग्रो केल्यानंतर बिझनेस देखील स्टार्ट केलेला आहे. साडीचा बिझनेस, ज्वेलरीचा बिझनेस. आणि त्यांना यूट्यूबमधून जेवढी कमाई होत नाही ना तेवढी त्या बिझनेसमधून ते कमाई करतात. बघा, घरच्या घरी जेवढं कॉर्पोरेट लाईफमधले किंवा गव्हर्नमेंट जॉबवाले कमवत नाही ना तेवढी यूट्यूबर्सची कमाई आहे. या व्यतिरिक्त बरेचशा लेडीज असतात, त्यांना यातलं काहीच करायचं नसतं. मग तुम्ही स्वतःला पॅम्पर करा. जो 1 तास किंवा 2 तास तुम्हाला दिवसभराचा मिळतो तो तर आपण मोबाईलमध्ये थोडाफार घालवतोच. आणि मला वाटतं की मोबाईल तर प्रत्येकजणच पाहतात. मी देखील स्क्रोल करते. पण जे काही इम्पॉर्टंट गोष्टी असतात ना तेच मी बघते. मला असं वाटते की यातून मला काहीतरी शिकल्यासारखं आहे. जसं जर तुम्हाला इंग्लिश शिकायची असेल, आजकाल इंग्लिश ही काळाची गरज आहे. बरेच जण मला मेसेज करतात, ताई तुम्ही खूप जास्त इंग्लिश वर्ड्स वापरतात. पण मी देखील इंग्लिशचे बुक्स रीड करत असते. आणि मला असं वाटते की माझ्या व्हिडिओमधून जर तुम्हाला एखादी नवीन शब्द ऐकायला मिळत असेल तर त्यात काय वाईट आहे? तुम्हालाच काहीतरी नवीन शब्द शिकल्यासारखं होईल. त्या व्यतिरिक्त बरेच जणांना कुठला तरी पॅक वगैरे लावायची आवड असते, पण वेळ मिळत नाही. मग अशा वेळेस तुम्ही आपल्या चेहऱ्यावर आवडीचा पॅक लावू शकता. मोबाईलमधले व्हिडिओज बघून घरच्या घरी तुम्ही फेशियल करू शकता, नेल आर्ट करू शकता. जर तुम्हाला दाखवायचं नसेल तर स्वतःला अशा प्रकारे तुम्ही पॅम्पर करू शकता. यानंतरची नेक्स्ट सवय ही देखील खूप महत्त्वाची आहे. आपल्या प्रत्येक गृहिणीच्या आयुष्यात काहीतरी ध्येय असायला हवं, गोल असायला हवं. पण आपण गृहिणी आपल्या आयुष्यामध्ये एवढे गुंतून जातो, घर, मुलं, नवरा यांना सांभाळण्यामध्ये आपला दिवस जातो आणि आपले काय ध्येय असेल लग्नाच्या आधी ते सगळं विसरून जातो. त्यामुळे तुमच्या मनात जर काही शिकायचं असेल, काही शिकायचं राहून गेलं असेल, बरेचदा आपले मुले लहान असतात त्यामुळे आपण कुठलाही कोर्स करू शकत नाही, तर ते एका पेजवर लिहा आणि 1 बाय 1 एक-एक गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. तर आता बरेच जणांना स्कूटी शिकायचं असते. जसं माझं, मला स्कूटी चालवता येते पण मी आत्तापर्यंत हायवेवर चालवली नाही. ते माझं एक स्वप्नच आहे. बरेच जणांना स्कूटी चालवताना बघून मला असं वाटते की मी कधी चालवणार हायवेवर. तर याचप्रमाणे माझे असे छोटे-छोटे भरपूरसे ध्येय आहे. आता मी तुमच्यासोबत शेअर तर करणार नाही. जेव्हा मात्र कंप्लीट करेल तेव्हा मात्र शेअर करेल. तर असे छोटे-छोटे ध्येय ना मी एका बुकच्या पहिल्या पेजवर लिहून ठेवलेले आहे आणि थोडं-थोडं का होईना त्यासाठी मी प्रयत्न करत असते. व यातले काही गोल्स जेव्हा आपले कंप्लीट होतात ना तेव्हा त्याचा जो आनंद असतो ना अगदी जगावेगळा असतो. मी स्वतःसाठी काहीतरी केलं याची अलगच खुशी असते आणि मी हे तुम्हाला लिहून देते. कारण मी देखील माझ्या आयुष्यात गेल्या 2 वर्षापासून बरेचसे चेंजेस केलेले आहे आणि आता मात्र माझा कॉन्फिडन्स काहीतरी वेगळाच आहे. म्हणूनच तुमचे देखील काही ध्येय असेल ना तर आजच एका डायरीमध्ये पेजवर लिहून काढा आणि एक-एक ध्येय या मोकळ्या वेळेत करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर 6वी सवय, स्वतःला लिहून सुधारा. त्यासाठी एक वही घ्या किंवा डायरी घ्या आणि आजपासूनच लिहायला सुरुवात करा. आता बरेच जणांचा प्रश्न असेल की लिहायचं काय? तर त्यासाठी तुम्ही उद्याच्या कामाची टू डू लिस्ट लिहू शकता. मी माझ्या बरेचशा व्हिडिओजमधून तुम्हाला सांगितलं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता, जर्नलिंग करू शकता. आता बरेच जणांचा प्रश्न असतो जर्नलिंग म्हणजे काय?
मला देखील जेव्हा माहिती नव्हतं ना, तेव्हा मी देखील यातच फसले होते. पण आपल्याकडे मोबाईल आहे ना, YouTubeवर सर्च करा की जर्नलिंग म्हणजे काय? तर तेव्हा जेव्हा मी सर्च केले ना, तर आपले रोजचे अनुभव लिहायचे असते, आपला आनंद, आपण काय चुका केल्या जेणेकरून ते नेक्स्ट टाईम होणार नाही आणि हे सगळं मनातलं जे काही दुविधा असते आपल्या, ती लिहिल्यावर अगदी शांत वाटते. जेव्हा आपण ते वाचतो ना, खरंच मन शांत वाटते. बरेचदा आपल्या मनातल्या ज्या चालणाऱ्या गोष्टी असतात, बरेचदा आपल्या मनात निगेटिव्हिटी असते, काही चांगल्याही गोष्टी असतात, त्या आपण इतरांसोबत शेअर करू शकत नाही. मग अशा वेळेस ते एका वहीवर लिहून काढा आणि रोजची डेट टाकायची. असं जर तुम्ही रोज लिहायला सुरुवात केली ना, खरंच खूप छान वाटतं. जेव्हा आपण एखादं चांगलं काम करतो आणि ते त्या वहीवर लिहितो आणि ते पुन्हा वाचतो ना, तेव्हा खरंच खूप मनाला शांतता मिळते. त्यामुळे ही सवय तर मला वाटते, की प्रत्येक गृहिणींनी लावायला हवी. छोटीशी सवय पण आपल्या आयुष्यासाठी अगदी महत्त्वाची. एक छोटा गुंतवणूक निर्णय. महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपल्याला छोटीशी सवय लावायची आहे. तुम्ही वाटेल तर ₹10 डेली सेव्हिंगसाठी टाकू शकता. त्याच्या नावाची अगदी छोट्या पैशाची एफ-डी करू शकता. गोल्डसाठी सेव्हिंग करू शकता. छोटा एस-आय-पी घेऊ शकता. आपल्याला वाटतं हे कठीण आहे, पण रोजचे 10-10, ₹20-20 जरी सेव्हिंगला टाकले, तरी देखील हे करणं पॉसिबल होतं. म्हणूनच शेवटी सांगू इच्छिते, फ्री टाईम म्हणजे जादू आहे. त्याचा योग्य उपयोग केला तर आपलं आयुष्य बदलून जातं. तुम्ही यापैकी कोणती गोष्ट आजपासून सुरू करणार हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा. लाईक केल्यावर तुम्हाला हाईप नावाचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल. या व्यतिरिक्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.